तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9 मॅथ्स पार्ट 1 यामधला प्रॅक्टिस सेट 3.1 आणि त्याच्यामध्ये दिलेले प्रॉब्लेम्स सोडवू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, स्टेट वेदर द गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर पॉलिनॉमियल्स इफ दे आर जस्टिफाईड. हे काही अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स दिलेत, आपल्याला ठरवायचं आहे की हे पॉलिनॉमियल्स आहेत किंवा नाही. आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. पहिलं जे एक्सप्रेशन दिले ते दिलेले आहे y plus 1 divided by y. Now to decide whether the given algebraic expression is a polynomial or not, there is only one condition, that the variable it involves must have its degree as a whole number. म्हणजे त्यामध्ये जे कुठले व्हेरिएबल असेल, x असेल, y असेल, m असेल, त्याची जी डिग्री आहे ती होल नंबर पाहिजे. म्हणजे 0, 1, 2, 3 अँड सो. फक्त ती निगेटिव्ह असता कामा नये, एवढी एकच अट आहे. आता हे जे पहिले एक्सप्रेशन आपल्याला दिले y plus 1 divided by y, तर हे जर आपण आणखी सिम्प्लिफाय केलं तर y ही जी पहिली टर्म आहे त्याची डिग्री तर 1 आहे, होल नंबर आहे. बट देयर इज अनदर टर्म 1 divided by y. ते जर आपण न्यूमरेटर मध्ये लिहिलं तर 1y raised to -1 होईल. आणि -1 ही डिग्री जी आहे ती होल नंबर नाही. त्यामुळे हे जे पहिले एक्सप्रेशन आहे ते पॉलिनॉमियल असू शकत नाही, बिकॉज द डिग्री ऑफ the variable in the second term is -1. So this is not a polynomial. So our answer is y plus 1 divided by y is not a polynomial. So this is first one. Second, 2 minus 5 into root x. आता पुन्हा एकदा इथं 2 minus 5 into रूट एक्स म्हणजेच काय तर x raised to 1/2. तर इथे जी पॉवर आहे x या व्हेरिएबलची ती 1/2 आहे. तो पुन्हा एकदा हा होल नंबर नाही. सो दिस एक्सप्रेशन इज ऑल्सो नॉट अ पॉलिनॉमियल. थर्ड अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज x² plus 7x plus 9. यामध्ये प्रत्येक टर्म जर आपण विचार केली त्याच्यामध्ये व्हेरिएबल x आहे. पहिल्या टर्म मध्ये x ची पॉवर 2 आहे, दुसऱ्यामध्ये काय नाही म्हणजे 1 आहे, तिसऱ्यामध्ये x raised to 0 असं आपण लिहू शकतो, बिकॉज x raised to 0 is 1. त्यामुळे ह्या प्रत्येक टर्म मध्ये जी पॉवर आहे x ची होल नंबर आहे. सो इट इज अ पॉलिनॉमियल. त्यामुळे तिसरं जे एक्सप्रेशन आहे ते आपल्याला पॉलिनॉमियल मिळेल. त्याच पद्धतीनं आता चौथं एक्सप्रेशन आपल्याकडे असं आहे, 2m raised to -2 plus 7m minus 5. आता इथं पुन्हा एकदा m raised to -2 आहे. So -2 is not a whole number. So it is also not a polynomial. आणि शेवटची टर्म आहे पाचवी, which is a constant term, 10. एक नेहमी लक्षात ठेवायचं की एखादी कॉन्स्टंट टर्म आपल्याला दिली असेल, मग ती पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, इट इज ऑलवेज अ पॉलिनॉमियल. कारण 10 ही टर्म आपण अशी लिहू शकतो, 10 into x raised to 0, बिकॉज x raised to 0 किंवा कुठलेही व्हेरिएबल रेस टू 0 म्हणजे 1 येणार आहे. सो 10 into 1 अल्टिमेटली आपल्याला 10च मिळणार आहे. त्यामुळं कुठलीही कॉन्स्टंट टर्म जर असेल तर ती पॉलिनॉमियल असतेच. सो 10 इज अ पॉलिनॉमियल. तर अशा पद्धतीने आपण ठरवू शकतो की एखादं अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे किंवा नाही. फक्त एकच अट लक्षात ठेवायची की त्याच्यामध्ये जे कुठले व्हेरिएबल असेल त्याची जी पॉवर आहे ती ऑलवेज होल नंबर. इट शुड बी ऑलवेज होल नंबर. तो होल नंबर असला पाहिजे. म्हणजे x raised to 1/2 किंवा x raised to -2 अशा पद्धतीने ते काही नसलं पाहिजे. जर तसं असेल तर ते पॉलिनॉमियल होऊ शकत नाही. सेकंड क्वेश्चन, राइट द कोएफिशिएंट ऑफ m³ इन ईच ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. पहिलं पॉलिनॉमियल आहे m³, ही एकच मोनोमियल आहे. त्याच्यामध्ये m³ चं कोएफिशिएंट दिलेलं नाही. सो ह्या केसमध्ये कोएफिशिएंट असेल 1. इन द सेकंड वन 3 टर्म्स आहेत, -3/2 plus m minus √3 into m³. तर ही शेवटची टर्म m³ ची आहे, त्याच्यामधला आपल्याला कोएफिशिएंट लिहायचा आहे. सो कोएफिशिएंट आहे √3, बट वी हॅव टू कन्सिडर इट अलॉंग विथ द निगेटिव्ह साइन. त्यामुळे या दुसऱ्या पॉलिनॉमियल मध्ये m³ चं कोएफिशिएंट असणार आहे -√3. फक्त √3 लिहायचं नाही, तिथं आपल्याला -√3 लिहावं लागेल. थर्ड पॉलिनॉमियल इज -2/3 m³. पहिलीच टर्म आहे m³ ची, त्यामुळे त्याचा आपल्याला कोएफिशिएंट विचारलाय. सो अलॉंग विथ m³ वी हॅव अ कोएफिशिएंट -2 divided by 3.
So for the third polynomial, the coefficient of n cube is minus 2 by 3. Next question, write the polynomial in x using the given information. आता पहिला आहे मोनोमियल विथ डिग्री x, म्हणजे आपल्याला व्हेरिएबल x वापरायचा आहे आणि त्या पॉलिनॉमियलची डिग्री x आहे, सो वी शुड हॅव x रेज टू 7. आणि मोनोमियल आहे म्हणजे एकच टर्म पाहिजे, म्हणजे याच्यामध्ये प्लस मायनस अशी कुठलीही टर्म आपण लिहू शकत नाही, कारण आपल्याला त्याच्यामध्ये एकच टर्म पाहिजे. आपण एवढं करू शकतो की ह्या x सोबत एखादा कोएफिशियंट लिहू शकतो, सो 3 into x रेज टू 7 किंवा -1/2 into x रेज टू 7 किंवा √3 x रेज टू 7 असं कोएफिशियंट काही लिहू शकतो, पण त्याच्यामध्ये ऍडिशन काही करू शकत नाही कारण आपल्याला मोनोमियल पाहिजे. त्यातलं कुठलंही एक्झाम्पल, अशी कोणतंही एक्झाम्पल लिहू शकतो, फक्त एकच अट आहे की त्याची डिग्री 7 असली पाहिजे, म्हणजे त्याचा हायेस्ट पॉवर 7 असला पाहिजे. सेकंड इज बायनॉमियल विथ डिग्री x रेज टू 35. व्हेरिएबल x वापरायचं आपल्याला, त्याची डिग्री 35 आहे, त्यामुळे हायेस्ट इंडेक्स त्याचा x रेज टू 35. इथं पाहिजे तर एखादा आपण कोएफिशियंट घेऊया. आता इथं बायनॉमियल पाहिजे, म्हणजे आणखी एक टर्म आपल्याला इथं ऍड करायची. आता ती जी टर्म आहे ती x रेज टू 34 किंवा त्यापेक्षा खाली ज्याचा इंडेक्स असेल ती कुठलीही टर्म आपण घेऊ शकतो, म्हणजे x रेज टू इथं 34 घेऊ शकतो किंवा 3 घेऊ शकतो किंवा 31 घेऊ शकतो. फक्त ती 35 पेक्षा जास्त घेऊ शकत नाही, म्हणजे 36 घेऊ शकत नाही, कारण ह्या केसमध्ये त्याची जी डिग्री आहे ती 36 होईल, मग कारण हायेस्ट पॉवर तिथं 36 होईल आणि आपल्याला दिलेल्या कंडिशन नुसार डिग्री त्याची 35 पाहिजे, त्यामुळं इथं x रेज टू काही 35 पेक्षा लहान हा त्याचा पॉवर घ्यायचा. सो इट इज अ बायनॉमियल विथ डिग्री 35. थर्ड, वी वॉन्ट ट्रायनॉमियल विथ डिग्री 8. डिग्री आपल्याला पहिल्यांदा दिली x रेज टू 8, पहिल्यांदा लिहूया. आता इथे ट्रायनॉमियल म्हणजे याच्यात 3 टर्म्स आहेत. आता पुढची टर्म आपण अशी घेऊया x रेज टू 6. 8 पेक्षा कमी काही पॉवर लिहू शकतो. एखादी टर्म मायनस करूया, 11x². ही x² सुद्धा त्याची डिग्री जी आहे, म्हणजे या टर्मची जी पॉवर आहे x रेज टू 2 ती 8 पेक्षा लहान आहे, सो इट इज ओके. असं काही आपण घेऊ शकतो आणि 3च टर्म घेऊ शकतो, याच्यापेक्षा जास्त घेऊ शकत नाही, सो इट इज अ ट्रायनॉमियल. पुढचा क्वेश्चन, राईट द डिग्री ऑफ द गिव्हन पॉलिनॉमियल्स. पहिलं त्यातलं आहे √5. तर √5 हा जो नंबर आहे, आपल्याला डिग्री ऑफ पॉलिनॉमियल विचारले, त्या 5 ची डिग्री विचारली, सो we have to consider √5 as a constant term, that is √5 into x raised to 0. So degree of this polynomial we have 0. म्हणजे कुठलीही कॉन्स्टंट टर्म असेल त्याची डिग्री 0 असते. सेकंड पॉलिनॉमियल इज x raised to 0. इथं आपल्याला दिलेलंच आहे, याची डिग्री 0. थर्ड आहे x². याच्यात एकच टर्म आहे, त्याची पॉवर 2 आहे, डिग्री त्याची 2. पुढचं पॉलिनॉमियल आहे √2 into m raised to 10 minus 7. व्हेरिएबल m आहे, त्याची पॉवर एकच दिली 10, so डिग्री इज 10. फिफ्थ पॉलिनॉमियल इज 2p minus √7. 2p या टर्म मध्ये p ची पॉवर 1 दिलेली आहे, so डिग्री इज 1. तर सहावं पॉलिनॉमियल जे आहे 7y minus y³ plus y raised to 5. त्याच्यामध्ये या 3 टर्म्स आहेत, सर्वात मोठी पॉवर y raised to 5 आहे, सो डिग्री इज 5. त्यामुळं हे जे सहावं पॉलिनॉमियल आहे त्याची डिग्री 5 होईल. नेक्स्ट xyz प्लस xy मायनस z. याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत. आता याच्यामध्ये z याची पॉवर 1 आहे, xy मध्ये x आणि y यांचा प्रोडक्ट आहे, सो x रेज टू 1 y रेज टू 1, 1 + 1 2 होईल याचा हायेस्ट पॉवर. पण पहिली टर्म त्याच्यात 3 व्हेरिएबल्स आहेत x y z आणि त्याचा प्रोडक्ट आहे, सो x रेज टू 1 y रेज टू 1 z रेज टू 1, 1 + 1 + 1, डिग्री होईल त्याची 3. आणि जी लास्ट पॉलिनॉमियल आहे m³ n रेज टू 7 minus 3 m रेज टू 5 into n plus mn. याच्यामध्ये सुद्धा 3 टर्म्स आहेत. त्या तिन्ही टर्म्स मध्ये जे व्हेरिएबल्स आहेत त्यांच्या पॉवरशी जर ऍडिशन केली तर पहिल्या टर्म मध्ये m रेज टू 3 आहे, n रेज टू 7 आहे, या दोन्हीची ऍडिशन 10. दुसऱ्यामध्ये 5 + 1 6, तिसऱ्यामध्ये 1 + 1 2. हायेस्ट नंबर 10 दिसतोय, त्यामुळे त्याची डिग्री आहे 10. सो फॉर द थर्ड पॉलिनॉमियल डिग्री ऑफ दॅट पॉलिनॉमियल इज 10. नेक्स्ट क्वेश्चन, क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज लिनियर, क्वाड्रॅटिक और क्यूबिक पॉलिनॉमियल. इथे 3 प्रकार आहेत, लिनियर,
क्वाड्रॅटिक आणि क्युबिक या तीन मध्ये आपल्याला दिलेल्या पॉलिनॉमियलचं क्लासिफिकेशन करायचं. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 आहे, क्वाड्रॅटिक म्हणजे ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 आहे आणि क्युबिक म्हणजे ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 3 आहे. एक एक आपण बघू. त्यातलं पहिलं जे आहे 2x² + 3x + 1 हायेस्ट पॉवर 2 आहे, त्यामुळे याची डिग्री 2 आहे. सो इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यामुळं हे आपण क्वाड्रॅटिक खाली लिहूया 2x² + 3x + 1. सेकंड इज 5p p⁻1 म्हणजे हे लिनियर पॉलिनॉमियल आहे, लिनियर खाली 5p. थर्ड इज √2 × y - 1/2. इथे सुद्धा y चा हायेस्ट पॉवर 1 आहे, त्यामुळे हे लिनियर पॉलिनॉमियल झालं. √2 × y - 1/2. फोर्थ इक्वेशन याची हायेस्ट पॉवर 3 आहे, सो इट इज अ क्युबिक. क्युबिक खाली लिहूया m³ + 7m² + 5/2m - √7. सहावा a² which is a quadratic equation. पुढचं आहे 3r³ याची सुद्धा डिग्री 3 आहे, सो इट इज अ क्युबिक पॉलिनॉमियल 3r³. तर या पद्धतीने आपण लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्युबिक याच्यामध्ये दिलेल्या पॉलिनॉमियलचं क्लासिफिकेशन करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, राइट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इन द स्टँडर्ड फॉर्म. पहिला आपल्याला पॉलिनॉमियल दिलंय m³ + 3 + 5m. हे आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं. याचा अर्थ त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल आहे त्याच्या पॉवरच्या डिसेंडिंग ऑर्डर नुसार ते पॉलिनॉमियल लिहायचं. डिसेंडिंग ऑर्डर नुसार याचा अर्थ त्याची जी डिग्री आहे किंवा सर्वात मोठी जी पॉवर आहे ती टर्म पहिल्यांदा घ्यायची. आता ह्या तीन टर्म्स मध्ये m³ याच्यामध्ये पॉवर सर्वात जास्त आहे, प्लस m² ची टर्मच नाही, मग इथं 0m² लिहू शकतो किंवा नाही लिहिलं तरी चालेल. त्यानंतर m ची टर्म आहे 5m, त्याचं साइन पण प्लस आहे, आणि सर्वात शेवटी कॉन्स्टंट टर्म 3. सो दिस इज द स्टँडर्ड फॉर्म. त्याच पद्धतीने दुसरं पॉलिनॉमियल लिहू शकतो आपण. सर्वात मोठी पॉवर y⁵ दिसते, त्यामुळे ती टर्म पहिल्यांदा घेऊया. त्याच्यानंतर y⁴ ची टर्म प्लस 2y⁴. त्यानंतर y³ ची टर्म प्लस 3y³. त्यानंतर y² ची टर्म, y² चं साइन आता निगेटिव्ह आहे, सो -y². त्यानंतर y ची टर्म -7y. सर्वात शेवटी कॉन्स्टंट 1/2. So this is the standard form of the given polynomial. Next question, write the following polynomials in coefficient form. पहिलं पॉलिनॉमियल आपल्याला दिले x³ - 2. ते पहिल्यांदा आहे तसे लिहून घेऊया x³ - 2. आता सुरुवातीला आपल्याला त्याचा स्टँडर्ड फॉर्म लिहावा लागेल आणि मगच आपण त्याचं कोएफिशिएंट फॉर्म लिहू शकतो. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर पहिल्यांदा x³ प्लस स्क्वेअर ची टर्म नाही त्यामुळे 0x² प्लस x ची टर्म नाही त्यामुळे 0x - 2. आणि आता आपण याचा कोएफिशिएंट फॉर्म लिहू शकतो. तो कोएफिशिएंट फॉर्म लिहायला आपल्याला प्रत्येक टर्म मधले फक्त कोएफिशिएंट्स ब्रॅकेट मध्ये लिहून घ्यायचे. म्हणजे पहिली टर्म x³ त्याचा कोएफिशिएंट काय नाही म्हणजे 1, कॉमा. दुसरी टर्म 0x² कोएफिशिएंट 0 आहे. तिसऱ्या टर्मचं कोएफिशिएंट पण 0. आणि चौथी टर्म विच इज अ कॉन्स्टंट टर्म -2 आहे, ते मायनस साइन इथे घ्यायचं आहे, फक्त 2 घ्यायचं नाही तर -2. सो दिस इज द कोएफिशिएंट फॉर्म ऑफ द फर्स्ट पॉलिनॉमियल. आता याच पद्धतीनं दुसरं जे पॉलिनॉमियल आहे 5y, त्याचा पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म लिहूया. स्टँडर्ड फॉर्म इथं असा आहे 5y, त्याच्यानंतर एकच टर्म असणार आहे कॉन्स्टंट टर्म जी दिलेली नाही, त्याच्याऐवजी लिहूया 0. आता ह्याचा कोएफिशिएंट फॉर्म काय होईल तर 5 0. नेक्स्ट 2m⁴ - 3m² + 7. याचा स्टँडर्ड फॉर्म पहिल्यांदा लिहूया. स्टँडर्ड फॉर्म लिहिताना पहिली जी टर्म आहे 2m⁴ विच इज द हायेस्ट पॉवर. क्यूब ची टर्म नाही त्यामुळे तिथे 0m³ लिहू शकतो आपण. -3m² प्लस 0m कारण m ची टर्म नाही, प्लस 7. आणि आता याचा कोएफिशिएंट फॉर्म होईल. पहिली टर्म m⁴ त्याचा कोएफिशिएंट 2 आहे, नंतर 0, नंतर -3, पुन्हा 0 आणि 7. आणि सर्वात शेवटी आहे -2/3. त्याचा स्टँडर्ड फॉर्म -2/3 असाच असणार आहे, कारण ही कॉन्स्टंट टर्म आहे. आणि याचं कोएफिशिएंट फॉर्म होईल जस्ट -2/3, कारण याच्यामध्ये दुसरी कुठली टर्म्स नाही. नेक्स्ट क्वेश्चन इज राइट द पॉलिनॉमियल्स इन स्टँडर्ड फॉर्म.
पहिल्यांदा आपल्याला हा कोएफिशियंट फॉर्म मध्ये दिला आहे. सो द कोएफिशियंट फॉर्म इज 1 2 3. हे जर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर उलट क्रमाने जर गेलो तर शेवटची टर्म कॉन्स्टंट टर्म आहे. दुसरा जो कोएफिशियंट आहे तो x चा कोएफिशियंट आहे. तिसरा आहे तो x स्क्वेअरचा. म्हणजे x हे जर व्हेरिएबल आपण वापरलं तर इथं 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स प्लस 3 हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म येईल. 1 इंटू एक्स स्क्वेअरच्या ऐवजी फक्त एक्स स्क्वेअर पण लिहू शकतो आपण. सो एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. दुसरा आहे 5 0 0 0 -1. इथे सुद्धा स्टँडर्ड फॉर्म लिहिताना -1 इज अ कॉन्स्टंट टर्म. हा 0 x चा कोएफिशियंट, दुसरा 0 x स्क्वेअरचा, तिसरा x क्यूब आणि चौथा x रेज टू 4. सो 5 इंटू x रेज टू 4 प्लस 0 इंटू एक्स क्यूब प्लस 0 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 0 इंटू एक्स -1. आता ह्यामधले ज्यांचे कोएफिशियंट्स 0 आहेत त्या टर्म्स नाही लिहिले तरी चालतील. सो 5 इंटू एक्स रेज टू 4 -1. दुसरा आहे शेवटचा प्रॉब्लेम आहे -2 2 -2 2. पुन्हा एकदा ही कॉन्स्टंट टर्म आहे. हा x चा कोएफिशियंट, x स्क्वेअरचा कोएफिशियंट आणि x क्यूबचा कोएफिशियंट. मग -2 इंटू एक्स क्यूब प्लस 2 इंटू एक्स स्क्वेअर -2 इंटू एक्स प्लस 2. So this is the standard form of the polynomial -2 2 -2 2. पुढचा क्वेश्चन आहे राईट द अप्रोप्रिएट पॉलिनॉमियल्स इन द बॉक्सेस. यामध्ये काही पॉलिनॉमियल्स दिलेत आणि आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. या लेफ्ट हँड साइडला वेदर इट इज क्वाड्रेटिक, क्यूबिक और लिनियर आणि दुसऱ्या साइडला बायनोमियल, ट्रायनोमियल आणि मोनोमियल. क्वाड्रेटिक, क्यूबिक आणि लिनियर म्हणजे काय ते तर मगाशी आपण पाहिलं. आता ह्या बाजूला बायनोमियल, ट्रायनोमियल आणि मोनोमियल आहे. मोनोमियल याचा अर्थ अशी पॉलिनॉमियल ज्याच्यात फक्त एकच टर्म असेल. बायनोमियल म्हणजे बाय फॉर 2. जर त्यात 2 टर्म्स असतील तर बायनोमियल म्हणायचं. ट्रायनोमियल फॉर 3 टर्म्स. तर ह्या पद्धतीने आपण या दिलेल्या पॉलिनॉमियलचं क्लासिफिकेशन करू शकतो. पहिल्यांदा आपण क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल पाहूया. ह्या 6 पॉलिनॉमियल पैकी क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल कुठले कुठले आहेत तर पहिलं पॉलिनॉमियल आपल्याला दिसेल x स्क्वेअर. त्यामुळे इथं पहिल्यांदा लिहूया x स्क्वेअर. त्यानंतर आणखी एक आहे पॉलिनॉमियल 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 10. सो 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 10. तर ही दोन क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल्स. आणखी एक क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आपल्याला दिसते 3x स्क्वेअर प्लस 5x 3x स्क्वेअर प्लस 5x. तर एकूण ही 3 क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल्स आहेत. तर पुढचा क्यूबिक पॉलिनॉमियल. क्यूबिक पॉलिनॉमियल आपल्याला हे तिसरं दिसतंय x क्यूब प्लस x स्क्वेअर प्लस x प्लस 5. आणखी एक क्यूबिक पॉलिनॉमियल इथं तिसरा आहे x क्यूब प्लस 9. त्यामुळे इथं 2 क्यूबिक पॉलिनॉमियल्स आहेत. आणि सर्वात शेवटी लिनियर पॉलिनॉमियल इथं पहिलं आपल्याला दिसतंय x प्लस 7. सो इट इज द ओनली लिनियर पॉलिनॉमियल. तर लिनियर पॉलिनॉमियल हे एकच आहे. तर दुसऱ्या बाजूला बायनोमियल. बायनोमियल म्हणजे असे पॉलिनॉमियल ज्याच्यात 2 टर्म्स आहेत. तर पहिलं तर बायनोमियल आपल्याला घेता येईल x प्लस 7. आता इथं बायनोमियल किंवा ट्रायनोमियल किंवा मोनोमियल मध्ये क्लासिफिकेशन करताना त्याची डिग्री आपण बघायची नाही. त्या क्लासिफिकेशनला आपल्याला डिग्री महत्वाची नाही तर त्याच्यामध्ये टर्म्स किती आहेत ते महत्वाचं आहे. आणखी कोणती बायनोमियल आपल्याला दिसते x क्यूब प्लस 9 ही आणखी एक बायनोमियल आहे. आणखी शेवटची जी पॉलिनॉमियल आहे 3x स्क्वेअर प्लस 5x इट इज ऑल्सो बायनोमियल. आता ट्रायनोमियल ज्याच्यात 3 टर्म्स आहेत तर अशी ही एक टर्म आपल्याला दिसते 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 10. ही एकच ट्रायनोमियल आहे. आणि आता मोनोमियल ज्याच्यात एकच टर्म आहे अशी एकच पॉलिनॉमियल आहे x स्क्वेअर. सो दीज आर द बायनोमियल, ट्रायनोमियल अँड मोनोमियल्स. तर याच पद्धतीने आपण या पॉलिनॉमियल्सचं 2 प्रकारे क्लासिफिकेशन करू शकतो. पहिला प्रकार अकॉर्डिंग टू देअर डिग्री and second type is according to the terms they have. तर अशा पद्धतीने आपण यांचं क्लासिफिकेशन करू शकतो. So this is the practice set 3.1 from the topic polynomials class 9 maths part 1.